नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय संविधानामधील भाग 3 यामधील अनुच्छेद 32 म्हणजेच आर्टिकल 32 यामध्ये किती आणि कोणत्या प्रकारच्या रिट्स आहेत। जर एखाद्या व्यक्तीचे मूलभूत अधिकार किंवा हक्क हे डावलले गेलेले असतील किंवा ते पालन न झालेले असतील तर त्या गोष्टीबद्दल तक्रार करून न्याय मागण्याचा अधिकार त्या व्यक्तीकडे आहे। तर तो व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन तक्रार करून दाद मागू शकतो। अनुच्छेद 32 मध्ये एकूण 5 प्रकारच्या रिट्स आहेत। त्या कोणत्या? ते म्हणजे हेबेस कॉर्पस। हेबेस कॉर्पस म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आलेले असेल तर न्यायालय त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आदेश देऊ शकेल। दुसरे म्हणजे मॅन्डेमस। मॅन्डेमस म्हणजे काय? सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सार्वजनिक पदाधिकाऱ्यांना म्हणजेच संस्थांना, सार्वजनिक संस्थांना त्या गोष्टीचा आदेश देऊ शकेल। तिसरी गोष्ट म्हणजे प्रोहिबिशन। प्रोहिबिशन म्हणजे काय? कनिष्ठ न्यायालयांना त्यांच्या न्याय अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करण्यास रोखण्यासाठीचा आदेश देऊ शकेल। तिसरे म्हणजे काय? तर कनिष्ठ न्यायालयांनी दिलेला निर्णय हा रद्द करण्याचा अधिकार म्हणजे सरसरी। आणि कोवरंडो म्हणजेच काय? तर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या सार्वजनिक पद प्राप्त केलेले असल्यास त्या पदावरनं त्याला राहण्यास मनाई करण्याचा अधिकार म्हणजेच कोवरंडो।